हॅलो फ्रेंड्स. आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधला जो पुढचा लेसन आहे 3.2 ज्याचं नाव आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. हा लेसन आज आपण बघणार आहोत. या लेसनचे ज्या रायटर आहेत त्या आहे सुधा मूर्ती. सुधा मूर्तींनी या लेसनमध्ये एक फार छान कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला सांगितली आहे की आपल्याला आयुष्यामध्ये कुणीही एखादी शिकवण देऊन जाऊ शकतं. असं गरजेचं नाही आहे की आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी कोणीतरी मोठी तज्ज्ञ व्यक्तीच आवश्यक आहे किंवा फार नॉलेजेबल पर्सन गरजेचं आहे. जीवनातले जे धडे असतात, जीवन जे आपलं आहे, या जीवनातले जे धडे असतात हे आपल्याला कोणी पण देऊ शकतं. एखाद्या छोट्याशा किड्यापासून पण आपण शिकू शकतो, एखाद्या मोठ्या व्यक्तीपासून सुद्धा शिकू शकतो, एखाद्या छोट्या पुस्तकातनं सुद्धा शिकू शकतो आणि कधीकधी एखाद्या मोठ्या कादंबरीतनं सुद्धा आपण शिकू शकणार नाही. तर या ठिकाणी आपल्या या धड्यामध्ये अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या लेसनमध्ये आपल्याला ज्या सुधा मूर्ती आहेत त्यांनी एक फार छान एक्झाम्पल दिले. त्यांच्या लाईफमध्ये घडलेलं हे रिअल एक्झाम्पल आहे, त्यांच्या लाईफमध्ये घडलेलं. त्याच्यामुळं हे लेखक आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी आपला अनुभव या ठिकाणी मेन्शन केलेला आहे की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय अनुभव आला होता आणि कशा पद्धतीचा तो अनुभव होता ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर धड्याचं नाव थोडंसं आपल्याला विचित्र वाटू शकतं, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. म्हणजे या ठिकाणी त्यांना जो जीवनातला जो एक धडा मिळालेला आहे त्यांना, अथवा त्यांच्या एका मैत्रिणीला मिळालेला आहे, त्यांना मिळालं आहे म्हणण्यापेक्षा, तर तो लेसन काय होता आणि कशा पद्धतीचा होता. अतिशय सुंदर अशा प्रकारची या धड्याची रचना आहे. अतिशय छान एक्झाम्पल आहे. काय त्यांच्या मैत्रिणीने त्यांना सांगितलं आणि त्यांना काय अनुभव आला होता ते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. धडा खरोखरच सुंदर आहे आणि शिकण्यासारखा आहे. मी सुरुवातीलाच सांगितल्यासारखं या धड्यामध्ये सुद्धा काही चांगले शब्द आणि काही चांगल्या वाक्यरचना आपल्याला अर्थातच पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी या धड्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. तर लेखिका सुधा मूर्ती म्हणतात, मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. आता त्यांची एक मैत्रीण आहे, त्यांच्या मैत्रिणीचं नाव काय, मीना. तर मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन, माझी एक चांगली मैत्रीण आहे. ॲक्च्युली एखाद्या व्यक्तीला चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण म्हणावं तर त्याची डेफिनेशन काय आहे किंवा त्याला कधी ठरवावं की हा माझा चांगला मित्र आहे किंवा चांगली मैत्रीण आहे, हा एक मोठा दीर्घ चर्चेचा विषय. तिथं आपल्याला जायचं नाही आहे. कारण या पुढं काही त्यांनी जे अनुभव सांगितलेले त्यांचे सुरुवातीचे, त्या अनुभवावरनं तरी मीना त्यांची चांगली मैत्रीण वाटत नाही. पण नंतर त्यांनी त्यांना चांगली मैत्रीण म्हणलेलं आहे कारण त्यांचे नंतरचे जे अनुभव आहेत ते मात्र त्यांच्याबरोबरचे चांगले आहेत. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. शी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. म्हणे की माझी मैत्रीण, जिचं नाव काय आहे, मीना. तर मीना नावाची माझी जी मैत्रीण आहे, शी इज ॲन LIC ऑफिसर. त्या कोण आहेत, एक LIC मध्ये ऑफिसर. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर LIC मध्ये ते एक चांगल्या पोस्टवरती आहेत. अर्निंग अ गुड सॅलरी, ज्यांना पगारसुद्धा कसा आहे, चांगला आहे. शी इज अर्निंग अ गुड सॅलरी. बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. म्हणे की तिला चांगला पगार होता, ती चांगले पैसे कमवत होती, सगळं होतं. परंतु तरीही लेखिकेचं या ठिकाणी म्हणणं आहे किंवा सुधा मूर्तींचं या ठिकाणी म्हणणं आहे की तिच्या बाबतीत त्यांना थोडं विचित्रच अनुभव होते. म्हणजे असे चांगले अनुभव नव्हते, थोडे विचित्र अनुभव होते, थोडे वेगळे अनुभव होते. समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. आता या ठिकाणी म्हणले की त्यांची ती जी मैत्रीण आहे ही नेहमीच नाराज, नेहमीच दुःखी, नेहमीच अपसेट. आता यापूर्वी जे वाक्य सांगितलेले त्याचा आणि या वाक्यात तसा पाहायला गेलं तर डायरेक्टली काही संबंध नसतो. जसं त्यांनी म्हटले की ती LIC मध्ये ऑफिसर होती, म्हणजे एखाद्या चांगल्या पोस्टवरती आहे म्हणजे तू आनंदीत असली पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने मी इथं असं म्हणेन
की तू चांगल्या पोस्टवरती आहे, तू चांगले पैसे कमवतेस म्हणजे तू आनंदित राहिली पाहिजे असंही नाहीये. म्हणजे खूप पैसे कमवणारा माणूस किंवा ज्या माणसाला चांगला पगार आहे, चांगली सॅलरी आहे, तो माणूस नेहमी आनंदितच असतो किंवा असायला हवं असं काही गरजेचं नाहीये. म्हणजे आनंदित असण्यासाठी चांगला पैसा कमवणं हे पर्याप्त नाहीये. आणि म्हणून म्हणले शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमीच कशी असायची? अनहॅपी असायची. नेहमीच कशी असायची? दुःखी असायची. व्हेनेव्हर आय मेट हर, मी जेव्हा केव्हा तिला भेटले, आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. म्हणे की मी जेव्हा केव्हा तिला भेटत होते मला डिप्रेशन येत होतं. आता ॲक्च्युली एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्याला आनंद झाला पाहिजे, आपल्याला मोटिवेटेड वाटलं पाहिजे, आपल्याला इन्स्पायर्ड वाटलं पाहिजे, आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. भलं शिकायला नाही मिळालं तरी ते जे 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास जो काय आपण त्या व्यक्तीबरोबर घालवलेला आहे तो आनंदात गेलेला आहे याचा एक अनुभूती, याचा एक अनुभव आपल्याला झाला पाहिजे. जर आपल्याला त्या व्यक्तीला भेटून जर आनंद होत नसेल तर याचा अर्थ समजून घ्या की ती व्यक्ती योग्य नाही किंवा त्या व्यक्तीला भेटून काही उपयोग नाही आहे. काही लोकांची सायकोलॉजीच निगेटिव्ह असते. मग ते नकारार्थी विचारांमध्ये एकदम माहीर असतात. मग तुम्ही त्यांना काहीही बोललात, कसंही बोललात, कितीही बोललात तरी ते काय करणार? त्याच्यावरती काहीतरी नकारार्थी अर्थ काढणार किंवा नकारार्थी विचार व्यक्त करणार. तारक मेहता आपण पाहत असतो, त्यात ते पोपटलाल असतात, सारखं कॅन्सल 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 असं काहीतरी ते म्हणत असतात. म्हणजे थोडक्यात काय की त्यांच्या डोक्यात नेहमी काय निगेटिव्ह विचार आहेत. तर या ठिकाणी म्हणले आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. त्यांना भेटल्यानंतर मला इन्स्पायर्ड न वाटता किंवा मला असं प्रोत्साहन न मिळता मला काय होत होतं? डिप्रेशन मिळत होतं. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. म्हणतात की त्यांच्याकडे ना त्यांचं दुःख, या ठिकाणी ग्लूम या शब्दाचा अर्थ होतो दुःख, सॅडनेस, सॉरोनेस, म्हणजे दुःख जो असतो त्याला या ठिकाणी काय म्हणलंय की आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. इट वॉज दो हर ग्लूम अँड सायनिझम. ग्लूम म्हणजे दुःख, सायनिझम म्हणजे काय म्हणले बघा, डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड. तिचा जो डिस्ट्रस्टफुल म्हणजे लोकांवरती भरोसा नाही, अविश्वासू स्वभाव, किंवा काही म्हणलं तर संशय घ्यायचा, काही म्हणलं तरी त्याचा चुकीचा अर्थ काढायचा, अशा प्रकारचा तिचा जो स्वभाव होता तो ती लोकांमध्ये पसरवत होती. म्हणजे फक्त आपल्यापर्यंत मर्यादित नाही किंवा फक्त माझा स्वभाव जर चिडका आहे किंवा माझा स्वभाव जर असा आहे तर मी माझ्यापर्यंत त्याला मर्यादित नाही ठेवायचं, तर मी काय करायचं? लोकांपर्यंत त्याला पोचवायचं. हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. तिच्याकडे एक वेगळी कला होती ती की ती दुसऱ्यांपर्यंत ती पोचवत होती. शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से. तिच्याकडं बोलण्यासारखं पॉझिटिव्ह काहीच नसायचं. ती कधीही पॉझिटिव्ह बोलत नव्हती. म्हणजे कुठल्याही प्रकारे चांगलं बोलणे, पॉझिटिव्ह बोलणे, योग्य बोलणे हे तिच्या स्वभावात नव्हतं. ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. कुठलाही विषय, कुठलीही व्यक्ती. आता असं असू शकतं ना की आपल्या जीवनामध्ये काही व्यक्ती आहेत थोडेसे नकारार्थी असू शकतात किंवा काही व्यक्ती चांगले नसू शकतात. मग आपण त्यांच्याबद्दल वाईट बोलणं किंवा त्यांच्याबद्दल वाईट समाजात पसरलेलं असणं हे काय वावगं नाही आहे किंवा ते काही चुकीचं नाही आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीबद्दल चुकीचे विचार व्यक्त करणे किंवा प्रत्येक व्यक्तीबद्दल चुकीचं काहीतरी बोलणे हे मात्र नक्कीच चुकीचं आहे. हे तुम्हालाही पटलं पाहिजे. म्हणून तिच्याकडं मात्र प्रत्येक व्यक्तीबद्दल काहीतरी नकारार्थी बोलणं होतं, प्रत्येक विषयावरती काहीतरी नकारार्थी बोलणं होतं. पॉझिटिव्ह विचार हे कुठल्याही प्रकारे तिच्या अंगामध्ये नव्हते, जे माणसाला आवश्यक आहेत. माणसाच्या जीवनामध्ये त्याला पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे, त्याच्याकडे पॉझिटिव्ह थॉट्स असणं खूप गरजेचं आहे. जो माणूस पॉझिटिव्ह थॉट्स ठेवतो, तो माणूस सकारात्मक विचार ठेवतो, तोच त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि ह्या व्यक्तीच्या मनामध्ये, म्हणजे ही जी मीना होती सुधांची मैत्रीण, तिच्या मनामध्ये मात्र कुठल्याही प्रकारे सकारात्मक विचारसरणी ही नव्हती. आणि सकारात्मक विचारसरणी नसल्यामुळे
नेहमी नकारार्थी विचारसरणी असल्यामुळे तिला भेटून कुठल्याही प्रकारे लेखिकेला आनंद किंवा मोटिवेटेड वाटत नव्हतं, हे या ठिकाणी सांगितलंय. फॉर इन्स्टन्स, उदाहरणार्थ, आय माइट से टू हर, मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन स्कूल. म्हणे की समजा राकेश नावाचा एखादा लहान मुलगा आहे त्यांच्या सोसायटीतला किंवा त्यांच्या ओळखीतल्या कॉमन फ्रेंडमधला, आणि हिने जर सांगितलं की अरे तुला माहिती का राकेशचा वर्गात पहिला नंबर आला. आता एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीचा पहिला नंबर आला किंवा त्यांनी काहीतरी चांगली उपलब्धी मिळवलेली असं आपण ऐकल्यानंतर आपली रिॲक्शन काय असते, अरे वा छानच, हा हुशारच आहे तो. म्हणजे आपली रिॲक्शन वेगळी असते. आपण काहीतरी चांगल्या पॉझिटिव्ह पद्धतीने रिॲक्शन देतो. पण मीनाची रिॲक्शन मात्र कशी असायची. मीनाचं उदाहरण, त्याच्यावरती इमिजिएट आन्सर आहे का. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बी लिटिल द अचिव्हमेंट. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. ऑफकोर्स त्याचे वडील शिक्षक आहेत. आता त्याचे वडील शिक्षक आहेत याचा अर्थ काय, ते शिक्षक आहेत म्हणजे हा पण शिक्षक आहे का, किंवा हा पण हुशार असणं गरजेचं आहे का. अजिबात आवश्यक नाही आहे. पण हिच्या डोक्यात मात्र त्या पद्धतीचे विचार. इथे एक शब्द खूप सुंदर आलाय बघा, बी लिटिल. बी लिटिल म्हणजे काय, तर एखाद्याची जी उपलब्धी आहे त्याला कमी लेखणे. म्हणजे एखाद्याने मोठं काहीतरी काम केलं, हां ठीक आहे केलं असेल, म्हणजे असं नकारात्मक काहीतरी त्याच्यावरती विचारसरणी मांडणे असा त्याच्यावरती त्याचा अर्थ होतो. त्याला आपण म्हणतो बी लिटिल. द अचिव्हमेंट नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. मग ती लगेच म्हणणार मग त्यात काय एवढं, त्याचे वडील शिक्षक आहेत. मग त्याचे वडील शिक्षक आहेत म्हणून त्याचा पहिला नंबर आला किंवा तो यशस्वी झाला असं तिचं म्हणणं. पण असं काही खरोखर गरजेचं नाही आहे की एखादा शिक्षक आहे तर त्याचा मुलगा पहिलाच आला पाहिजे, असं मुळात गरजेचं नाही. इफ आय सेड, मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इझंट शी. आता एखादी मुलगी सोसायटीमध्ये आहे, बोलता बोलता समजा ही बोलून गेली काय की श्वेता किती सुंदर दिसते ना, छान दिसते ती. कुणीही बोलू शकतं. आणि तिने नॉर्मली बोलता बोलता ती बोलून गेली की श्वेता किती सुंदर दिसते. मीना वुड बी पेसिमिस्टिक. वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. इट इज एज दॅट मॅटर्स. वेट फॉर सम टाइम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. आता ती म्हणते पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिकचा अर्थ आधी बघून घ्या ग्लोसरीमध्ये. पेसिमिस्टिक, एक्सपेक्टिंग द वर्स्ट, हॅव्हिंग द निगेटिव्ह ॲटिट्यूड. लगेच नकारात्मक विचार. आणि नकारात्मक विचार तरी ती काय प्रस्तुत करणार, ती काय म्हणणार, मीना वुड बी पेसिमिस्टिक वेन अ पोनी इज यंग. पोनीचा अर्थ होतो घोड्याचं जे पिल्लू असतं ना, घोड्याचं पिल्लू, त्याला पोनी म्हणतात. तर म्हणतात पोनी इज यंग, जेव्हा तो घोडा छोटा असतो ना, म्हणजे लहान बाळ असतं, ही लुक्स हँडसम, तो सुंदरच दिसतो. इट इज एज दॅट मॅटर्स, वय महत्वाचं आहे. ती म्हणते वेट फॉर सम टाइम, थोडे दिवस थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. श्वेता, तुझ्या माहितीत असलेली एवढी विद्रूप व्यक्ती तू पाहिली नसेल, एवढी विद्रूप ती होणार आहे. म्हणजे नक्की तू तिच्याबद्दल माहिती देते का तिला श्राप देते हेच कळत नाही. म्हणे की तिच्या एवढी विद्रूप व्यक्ती कोणी तुला बघायला मिळणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया ही त्या ठिकाणी मांडत आहे. म्हणजे की हँडसम, इट इज एज दॅट मॅटर्स, वय महत्वाचं आहे. वेट फॉर सम टाइम, काही दिवस थांब, थोडे वर्ष थांब. श्वेता विल बी अग्लियर, अग्लियरचा अर्थ काय होतो, विद्रूप. दॅन एनीवन यू नो, तुझ्या ओळखीत एवढं कोणीही विद्रूप नसेल तेवढी विद्रूप ती दिसेल. अशा प्रकारची विचारसरणी या मीनाची होती. आता पुढं म्हणले, समजा लेखिका ज्या सुधा मूर्ती त्यांना म्हणल्या, मीना, इट इज अ ब्युटिफुल डे. काय सुंदर दिवस आहे, काय वातावरण आहे ना आज, किती छान वाटतेस. लेट्स गो फॉर अ वॉक. चल आपण थोडं वॉकिंगला जाऊन येऊ. चल असंच थोडंसं फिरून येऊ आपण. नो,
द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. नाही, खूप उकडतंय, सूर्य किती हे, आणि मला जास्त चालून वगैरे मी दमते, मला अजिबात इच्छा नाही चालण्याची किंवा मला इच्छा यायची नाही आहे, असं ती डायरेक्ट म्हणायची. म्हणजे लेट्स गो फॉर अ वॉक. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. बिसाइड्स हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. आणि असं कोणी म्हणले की चालल्याने स्वास्थ्य चांगलं राहतं किंवा चांगल्या स्वास्थ्यासाठी चाललं पाहिजे, असं कुठं लिहिलंय, कुठं सांगितलंय, काय पुरावा आहे? हेल्थ, देर इज नो प्रूफ. असा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही. अशा कुठल्याही प्रकारची सबब आपल्याला सांगता येत नाही किंवा कुठल्याही प्रकारची मिसाल आपल्याला देता येत नाही. असं काही नाही आहे की जास्त चाललं किंवा चाललं म्हणजे माणसाची तब्येत चांगली राहील, असं काहीही नाही. दॅट वॉज मीना. म्हणजे अशा प्रकारची ही मीना होती. आता हिच्या या सगळ्या जे काही संभाषण आता आपण 2-3 पाहिले, या संभाषणांवरनं आपल्याला लक्षात आलं की मीना ही एक नकारार्थी विचारांची स्त्री होती आणि अशा व्यक्तीबरोबर भेटून आपल्याला कधी आनंद नाही होऊ शकत किंवा आपल्याला कधी सकारात्मक विचारसरणी मिळू शकत नाही आणि आपण घेऊ शकत नाही. दॅट वॉज मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. त्या बिल्डिंगमध्ये मीना एकटीच राहत होती कारण तिचे जे पालक होते ते दिल्लीला राहत होते. ही कदाचित जॉबमुळे या ठिकाणी राहत होती. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. एकुलती एक मुलगी. प्रत्येक गोष्टीत कंप्लेंट करणे, प्रत्येक गोष्टीत चुका शोधणे, अशा प्रकारची हिची ही सवय होती. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी. शी वॉज नॉट अ प्लेझंट कंपनी. कंपनी म्हणजे या ठिकाणी सोबत. ती चांगली सोबती नक्कीच नव्हती. म्हणजे कुणाला तिला भेटून किंवा तिच्याबरोबर राहून, तिच्याबरोबर गप्पा मारून, तिच्याबरोबर काही वेळ घालवून कोणाला कुठल्याही प्रकारचा आनंद हा कधीच मिळत नव्हता. म्हणून म्हटले शी वॉजंट अ प्लेझंट. प्लेझंट म्हणजे आनंददायक कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. आणि अशा लोकांकडे कोण जाईल बळ विनाकारण. आणि आपण गेलं तरी ती त्यात काहीतरी चुका किंवा काहीतरी काढायला बसली की तू कशाला आली आणि हे कशाला आणि ते कशाला. त्यामुळे अशा लोकांपासून थोडं लोक लांब राहतात. कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे. नंतर एके दिवशी मीनाची काय झाली, ट्रान्सफर झाली. कुठे? बॉम्बेला. सरकारी कर्मचारी, LIC ऑफिसर म्हणजे सरकारी कर्मचारी झाले आणि सरकारी कर्मचाऱ्यांची सरासरीने प्रत्येक 3 वर्षाला बदली केली जाते. 3 वर्ष एका ठिकाणी तुम्ही काम करू शकता. 3 वर्षांतर तुमची बदली केली जाते. ॲटलिस्ट त्या कार्यालयात तू जाईल. म्हणजे या कार्यालयातून उचलून दुसऱ्या कुठल्या तरी कार्यालयात टाकतील त्याच शहरात. पहिली गोष्ट शहरसुद्धा बदलतात, परंतु शहर जरी नाही बदललं तर ॲटलिस्ट कार्यालय तरी बदलतात, थोडा परिसर तरी बदलतात, जेणेकरून बरेचसे त्यांचे उद्देश आहेत. ते उद्देश आज आपण डिस्कस करू शकत नाही किंवा तो आपला विषय नाही. मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आता एखाद्या व्यक्तीबद्दल किती दिवस तुम्ही लक्षात ठेवणार? आणि जर लक्षात ठेवण्यासारखी व्यक्ती असेल तर आयुष्यभर लक्षात राहील. हिच्यात काही गुणच नव्हते, सगळी अवगुणांनी भरलेली होती. याबद्दल कोण लक्षात ठेवणार आहे? त्यामुळे म्हणे की आम्ही एक दिवस हळूहळू आम्ही सगळे तिच्याबद्दल सगळं काही विसरलो. आता आम्हाला मीना कोण हे सुद्धा आता आम्हाला आठवत नव्हतं. थोडक्यात आठवत होतं, पण असं तिचा विषय निघणे किंवा तिच्याबद्दल गप्पा होणे किंवा काही विषय नव्हता. हळूहळू तिचा विसर पडत चाललेला होता. मेनी इयर्स लेटर. नंतर एक घटना अशी घडली की काही वर्षानंतर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. फ्लोरा फाउंटन नावाचं जे ठिकाण आहे मुंबईमध्ये, त्या ठिकाणी सुधा मूर्ती गेलेल्या होत्या मुंबईला. आता या मुंबईला तिथं गेलेल्या असताना तिथं अचानक ते पावसामध्ये अडकल्या. इट वॉज पॉरिंग. आता रेनिंग आणि पॉरिंग एकच आहे. पॉरिंग म्हणजे सुद्धा पाणी पडणे. अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. म्हणे की तिथं पाऊस पडत होता आणि
दुर्भाग्यवश माझ्याकडे छत्री नव्हती. अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. आय वॉज स्टँडिंग नियर Akbarle's at a popular department store waiting for rain to subside. म्हणे की त्या ठिकाणी ते अकबरलेज नावाचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी ते डिपार्टमेंटल स्टोअर म्हणजे एक शॉप, त्या शॉपच्या बाहेर मी उभे होते आणि मी पावसाचं कमी होण्याची वाट बघत होते. सबसाईड शब्द आहे बघा तिथे. सबसाईड म्हणजे टू कमी होणे किंवा थांबणे याची ती वाट बघत होती. सडनली आय स्पॉटेड मीना. अचानक हिला मीना दिसली मुंबईमध्ये. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पॉरिंग रेन. आता एखादी व्यक्ती अनेक वर्षानंतर आपल्याला जर दिसली आणि परक्या शहरामध्ये जर दिसली तर जास्त आपल्याला आनंद होतो. म्हणजे माझं पहिलं रिॲक्शन होतं की पळत जाऊन तिला भेटावं. म्हणजे एकदम पळत पळत जावं, पाऊस पडत असला भिजत जावं आणि तिला जाऊन भेटावं, कारण चुकून ती निघून गेली म्हणजे मग परत भेट होणार नाही. आय स्पॉटेड म्हणजे बघणे. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पॉरिंग रेन. आय वॉज अनॉक्शियस म्हणजे अस्वस्थ असणे किंवा एकदम असं उत्सुक असणे या ठिकाणी. आय वॉज अनॉक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. आता हिची इच्छा काय होती, पहिलं हिचं रिॲक्शन होतं की आपण जाऊन तिला भेटावं आणि नंतर हिला वाटलं जाऊ दे ना, मरू दे, कशाला उगाच बळच. टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. आणि आता हिला मात्र वाटत होतं की चुकून सुद्धा तिने हिला बघू नये अशी हिची इच्छा होती. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. कुठं जायचं तिच्याकडे आणि तिचे ते फालतून ते कंप्लेंट ऐकायच्या, तिचे ते विचार ऐकायचे, त्यापेक्षा तिला न भेटलेलं परवडलं, तिथं न गेलेलं परवडलं असं हिला वाटलं. हवेवर आय कुडंट एस्केप. पण ही मात्र त्यातून वाचली नाही. का? म्हणजे ही स्वतः नाही गेली भेटायला, तरीही ती त्यातनं वाचू शकली नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वार्मली. म्हणजे की तिने ऑलरेडी मला बघितलेलं होतं आणि ती माझ्या जवळ सुद्धा आली आणि अतिशय छानपैकी एकदम नाही का आनंदाने तिने काय केलं, तिचे हात धरले. व्हॉट इज मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला भेटून, मला बघून किंवा तिच्या एकंदरीत वागणुकीवरनं ती फार आनंदित वाटत होती, ती फार चिअरफुल वाटत होती. व्हॉट इज मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. हे आय एम रिअली एक्साइटेड. आता ही कशी होती, खरोखर एक्साइटेड होती. एक्साइटेड म्हणजे सुद्धा आनंदित असणे, उत्साहित असणे. इट इज नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. जुन्या मैत्रिणींना, जुन्या लोकांना भेटणं खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. फार मजा येते, फार आनंद मिळतो जुन्या लोकांना भेटून. व्हॉट आर यू डुईंग हिअर. आणि तू इकडं मुंबईमध्ये कशी काय. म्हणजे प्रश्नांचा वडीमार, वाक्यांचा वडीमार. फार आनंद वाटला तुला बघून, किती छान वाटतं ना जुन्या मैत्रिणींना भेटून, आणि तू इकडं मुंबईला कशी काय. म्हणजे पटा तिने प्रश्नांची लगेच लिस्टच सुरू केली. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. आता या ठिकाणी लेखिका म्हणतात की मी तिला सांगितलं की मी मुंबईमध्ये एका कार्यालयीन म्हणजे ऑफिसच्या कामानिमित्त मी तिथं आलेली आहे. माझं ऑफिसचं काहीतरी काम होतं म्हणून मी मुंबईमध्ये आली आहे. देन स्टे विथ मी टू नाईट. आश्चर्याची गोष्ट आहे. ती म्हणते मग या संध्याकाळी माझ्या घरी झोपायला, आपण एकत्र बसूयात, गप्पा मारूयात, जेवण बिवण करूयात, छानपैकी एन्जॉय करूयात. देन स्टे विथ मी टू नाईट शी सेड. लेट्स चॅट. आपण काय करूया, चॅट करूया. चॅट करणे म्हणजे गप्पा मारणे. चॅट म्हणजे नुसतं मोबाईलवरती गप्पा मारणे म्हणजे चॅट नव्हे. चॅट म्हणजे समोर बसून जे गप्पा होतात त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, चॅट म्हणतो. लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रिशियस अँड रेअर.
आश्चर्य आहे, काहीतरी वेगळंच ऐकायला मिळतंय. आणि काय ऐकायला मिळतंय तर ती म्हणते की तू ये माझ्याकडे, आपण गप्पा मारूयात. ती म्हणते तुला माहिती आहे का, जुन्या मैत्रिणी, जुन्या आठवणी आर प्रिशियस, फार मौल्यवान असतात. म्हणजे तुम्हाला ह्या मिळत नाही, फार दुर्मिळ असतात. अँड रेअर म्हणजे दुर्मिळ. आश्चर्य वाटतंय तिला. म्हणजे तिला ज्या सुधा मूर्ती, ज्या लेखिका आहेत आपल्याला, त्यांना पटतच नव्हतं की हे सगळं मीना बोलतीये. म्हणजे मीनाचे हे विचार असू शकतात, मीना या पद्धतीचा विचार करू शकते, याचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नाही किंवा ही गोष्ट तिच्या डोक्यात सुद्धा कधीच आली नाही. आय कुडंट बिलीव्ह इट. मी या गोष्टीचा मला विश्वास बसला नाही. वॉज दिस रिअली मीना? म्हणजे खरोखरी मीनाच आहे का मी दुसऱ्या कुठल्या बाईला भेटले? आय पिंच्ड मायसेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. आपण म्हणतो ना, चिमटा काढून बघायचं स्वतःलाच की खरोखर स्वप्नात तर नाही ना, ही वास्तविकताच आहे ना. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा विश्वास बसत नाही, त्यावेळेला त्या गोष्टीचा विश्वास बसून घेण्यासाठी आपण अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करत असतो की हे स्वप्न तर नाही, ही वास्तविकता आहे का? म्हणजे खरोखर ही तीच मीना आहे का, जी मीना आमच्याबरोबर तिकडे राहत असताना या पद्धतीची वर्तणूक करत होती, किंवा एक नकारार्थी आणि एक नाराज दुःखी आत्मा, ज्याला आपण आपल्या शब्दात म्हणू शकतो एक दुःखी आत्मा अशी होती, ती हीच मीना होती जी आज मैत्रिणींना, आठवणींना आणि या सगळ्या गोष्टींना एवढं महत्त्व देत होती. ती हीच होती का? म्हणून ती म्हणते मी पिंच केलं. पिंच करणे म्हणजे थोडक्यात चिमटा घेणे. मायसेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. पण ते वास्तविकता होती, ते कुठल्याही प्रकारे स्वप्न नव्हतं, ही वास्तविकता होती. वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी. आणि खरोखरच मीना माझ्या समोर उभी होती. शी वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी, राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीजिंग माय हँड. स्क्वीज करणे म्हणजे या ठिकाणी असं थोडक्यात दाबणे. थोडक्यात एकदम आनंद झालेला होता तिला आणि ती तिचा हात असं दाबत होती. ॲक्च्युली स्क्वीज करणे म्हणजे असं पिरगळणे वगैरे म्हणतो ना आपण, त्याला आपण स्क्वीजिंग म्हणतो. तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये स्क्वीजिंगचं एक ऑप्शन असतं बघा, पिळणे. म्हणजे जे कपडे पिळले जातात ना, त्याला सुद्धा स्क्वीजिंग म्हणतात. स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग अँड येस शी डीड ऑफ मी. म्हणे की ती मीनाच होती. स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग अँड येस शी डीड लुक हॅपी. आणि खरोखरच ती आनंदित दिसत होती. आता मीना तिच्या समोर उभी होती, मीना इतक्या आनंदात बोलत होती, या सगळ्या गोष्टींचा तिचा विश्वासच बसत नव्हता. आणि खरोखर ती मीनाच आहे का हे पाहून घेण्यासाठी मी स्वतःला चिमटा घेतला. मग मला अनुभूती झाली की ही वास्तविकता आहे आणि खरोखरच मीना माझ्यासमोर थांबलेली आहे, तीच माझ्यासमोर आहे आणि ती अतिशय आनंदाने तिने माझा हात धरलेला आहे. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. मी म्हणतो ना 3 वर्षात एकदा बदली होते. तर म्हणे की 3 वर्ष ती जी बँगलोरमध्ये होते, त्या 3 वर्षाच्या बँगलोरच्या इतिहासामध्ये तिला मी एकदाही एवढं आनंदित पाहिलेलं नव्हतं. तिला एवढं हसताना, तिला एवढं स्माईल करताना मी कधीही पाहिलेलं नव्हतं. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. Few strands. आता स्ट्रँड म्हणजे काय? अशी लट असते ना, ती लट म्हणजे थोडक्यात असे एक 5-6 केसांचा समूह किंवा एक 10-12-50 केसांचा ग्रुप, त्याला आपण स्ट्रँड्स म्हणतो.
म्हणजे की तिच्या डोक्यातले ते जे काही स्ट्रँड्स होते काही पांढरे झालेले होते, ग्रे झाले, ग्रे म्हणले त्याला. म्हणजे धड पांढरे पण नाही आणि धड काळे पण नाही, असा मध्यम कलर जो होतो त्याला ग्रे म्हणतात. तर म्हणे तसा तो कलर पाहून मला असं जाणवलं वय झालंय आता. कदाचित तिला सद्बुद्धी आली असेल, कदाचित तिला लक्षात आलं असेल की जीवनाचा अर्थ काय, जीवन काय, ह्या सगळ्या गोष्टी कदाचित तिला कळल्या असतील आणि म्हणून तिने स्वतःमध्ये बदल घडवून आणला असेल असं मला वाटलं. इयर्स हॅड पास्ट, देअर वेर अ फ्यू रिंकल चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या पडतात स्किनवरती त्याला आपण काय म्हणतो, रिंकल्स. इन हर फेस, तिच्या चेहऱ्यावरती थोडे रिंकल्स आलेले होते. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह. पण वास्तविकता ही होती की ती अजून सुंदर दिसत होती. म्हणजे जरीही चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या होत्या, जरीही केस पांढरी झालेली होती, तरी मात्र तिचं सौंदर्य काय झालेलं होतं, आता निखळलेलं होतं, आणखीन सुंदर झालेलं होतं. त्याचं कारण तिचा स्वभाव. म्हणजे नकारार्थी विचार असल्यामुळे चेहऱ्यावरती नेहमी आणि कपाळावरती नेहमी 17-60 आट्या पडलेल्या असणार, नेहमी वैतागलेली भटकती आत्मा. पण आता मात्र ती आनंदित होती म्हणून चेहऱ्यावरती ऑटोमॅटिकली काय होता, तेज होता. माणूस जेव्हा आनंदित असतो तेव्हा चेहऱ्यावरती तेज दिसून येतो. इतर वेळेला मात्र तो तेज आपल्याला लक्षात येऊ शकत नाही किंवा तो येऊच शकत नाही तो तेज. शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. फायनली आय मॅनेज टू से. शेवटी मी तिला म्हणले, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट, आय हॅव टू अटेंड अ डिनर. म्हणे की नाही, मी तुझ्याकडे राहायला नाही येऊ शकत. तिने बोलवलं होतं ना की तू राहायला माझ्याकडे ये, मग आपण गप्पा मारूयात, जुन्या मैत्रिणी, हे ते जे तिने म्हणलेली होती. ती म्हणली नाही, मी तुझ्याकडे राहायला येऊ शकणार नाही. त्याचं कारण म्हणे की मला संध्याकाळी एका डिनरला जायचं आहे. आय हॅव टू अटेंड अ डिनर. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. म्हणे की मला तुझं कार्ड दे आणि मी नक्कीच तुझ्या संपर्कात राहीन. मी मुंबईमध्ये जरी राहिले तर मी तुझ्या संपर्कात राहीन, आपण नक्की भेटूयात, असं तिने तिला हमी दिली, आश्वासन दिलं. ओरिजिनली हिची इच्छा नव्हती, हे तुम्हालाही माहिती आहे. तिची इच्छा तिला भेटण्याची नव्हती, परंतु तिला टाळणार कसं, आणि म्हणून तिने सांगितलं की मला संध्याकाळी एका डिनरला जायचं आहे आणि म्हणून मी तुझ्याबरोबर डिनरला येऊ शकणार नाही, त्यामुळे तू तो विषय घेऊ नकोस. आणि तसं तिने सांगून तो विषय तिथे मिटवण्याचा प्रयत्न केला. मिटवू शकली नाही, तिने फक्त प्रयत्न केला. ती म्हणली, आय प्रॉमिस यू, मी तुला प्रॉमिस करते, मी तुझ्या संपर्कात राहीन. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. काय यार, असं कुठं असतं काय यार, नाही, तू आलं पाहिजे माझ्यावर. डिसअपॉइंटेड म्हणजे नाराज होणे, दुःखी होणे. आता दुःखीला एक शब्द ग्लूम गेलाय बघा, तो वेगळा आणि हा वेगळा आहे बरं का. डिसअपॉइंटमेंट म्हणजे थोडक्यात नाराज होणे, की एखादी आपली इच्छा असते ती पूर्ण आली की आपण थोडेसे नाराज होतो. की बाबा घरी आपण शाळेतनं आलो आणि काहीतरी चांगली भाजी खायची इच्छा आहे आणि मम्मीने काहीतरी वेगळीच भाजी बनवलेली आहे, तर आपण थोडेसे नाराज होतो, त्याला डिसअपॉइंटमेंट म्हणतात. किंवा आपली इच्छा असते की आपल्या मम्मीने आपल्यासाठी आज ही भाजी करावी आणि ती भाजी केलेली नसती, तर त्यावेळेला जे होतं ती डिसअपॉइंटमेंट असते. लेट्स गो अँड हॅव टी ॲटलिस्ट शी इन्सिस्टेड. ती म्हणले काम करू, मग जाऊन कुठेतरी चहा तर घेऊ की आता, असं काय करतेस तू, आपण कुठेतरी जाऊन एखादा चहा घेऊयात. इन्सिस्ट करणे म्हणजे जोर देणे, फोर्स करणे म्हणजे एखाद्याला एकदम आग्रह करणे, त्याला आपण म्हणतो इन्सिस्ट करणे म्हणजे थोडक्यात जोर देऊन एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी ॲग्री करण्याचा प्रयत्न करणे. बट मीना, इट्स पॉरिंग. अरे पण पाऊस पडतोय. जसं मीना आधी कारणं सांगायची तसं आज तिला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते. तिला चेक करायचं होतं की ही बदलली आहे का, नक्की काय प्रकार आहे. त्यामुळे ती म्हणते आज इट्स पॉरिंग म्हणजे पाऊस पडतोय. सो वॉट, म्हणून काय झालं, पाऊस पडतोय म्हणून काय आलं, पाऊस पडतोय म्हणजे काय आपण जाऊ शकत नाही का. सो वॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला. आपण काय करूया, छत्री घेऊयात. आपण छत्री घेऊन जाऊ.
सो वॉट वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल शी सेड. आणि आपण काय करू, एक छत्री विकत घेऊ आणि आपण ग्रँड हॉटेलपर्यंत जाऊयात. तिथं मोठं कुठलं ग्रँड हॉटेल असेल किंवा ग्रँड नाव आहे म्हणजे काय मोठंच असलं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. आपण ग्रँड हॉटेलला जाऊयात आणि तिथं मग आपण चहा घेऊयात. शी सेड वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. अगं पण टॅक्सी तरी कुठं भेटणार आहे, कसं जाणार आपण त्या ग्रँड हॉटेलपर्यंत. म्हणजे सुधा सारखं तिला असं पिंच करतीये, सारखे तिला असं डिवसतीये. ती म्हणते की बघू तरी खरी ही काय म्हणते, ही किती प्रयत्न करते, किंवा हिला किती खरोखर इच्छा आहे माझ्याबरोबर चहा घेण्याची किंवा गाण्याची. आय वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. आय ग्रंबल्ड. ग्रंबल करणे म्हणजे थोडक्यात असं घोटणे, कारणं सांगणे, म्हणजे थोडक्यात अशी किटकिट करणे. सो वॉट वी विल वॉक. चालत जाऊ. टॅक्सी नाही मिळत ना, नको मिळू दे, काय आले त्या टॅक्सीवरती, चालत जाऊ आपण. सो वॉट वी विल वॉक. आपण चालत जाऊयात. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. मी खरोखरच आश्चर्यचकित झाले. दिस वॉजंट द सेम मीना. ही ती मीना नव्हे. म्हणजे ही ती मीना नाहीये जिच्याबद्दल मी बोलत होते, ही किंवा जी मीना माझ्याबरोबर बँगलोरमध्ये राहत होते, ही ती मीना मुळीच नाही. आय हॅड नोन. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. आणि आज ही मीना कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट माझ्याबरोबर करायला तयार होती. म्हणजे आज काही म्हणलं, कितीही म्हणलं तरी तिच्याकडे ॲडजस्टमेंट होती. ती सगळे कॉम्प्रोमाइजेस आणि सगळे ॲडजस्टमेंट्स करायला तयार होती. तिला आज कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. ठीक आहे.